हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे मॅथेमॅटिक्स. इन दॅट 10th चॅप्टर आहे ॲडिशन अप टू 9. ओके, सो आपण अप टू 9 नंबर्सची इंट्रोडक्शन करून घेतलेली आहे. सो त्या नंबरपर्यंत आपल्याला ॲडिशन कशी करायची हे आज बघायचं आहे. सो स्टुडंट, चला आपण स्टार्ट करणार आहोत. बिफोर दॅट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढच्या सुद्धा जे चॅप्टर्सचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. आणि हो, या आधीचे सुद्धा जे सगळे चॅप्टर्स आहेत हे चॅप्टर्सचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि त्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते नक्कीच बघू शकता. लेट्स स्टार्ट अवर 10th चॅप्टर ॲडिशन अप टू 9. ओके, सो स्टुडंट्स, या ठिकाणी ॲडिशन म्हणजे काय तर ॲड करत जाणे, एकमेकांमध्ये मिक्स करणे किंवा एकमेकाला जोडणे, एकत्र करणे, यालाच आपण या प्रोसेसलाच काय म्हणतो, ॲडिशन म्हणतो. तर तीच कन्सेप्ट इथं आपल्याला शिकायची आहे. सो पेज नंबर 19 वरती हा तुमचा 10th चॅप्टर आहे ॲडिशन. ओके, सो यामध्ये पिक्चर थ्रू काही कन्सेप्ट दिलेली आहे. ही कन्सेप्ट आपल्याला पहिल्यांदा बघून घ्यायची आहे. सो इथे 1 गर्ल अँड 1 बॉय दिसतो आहे. तर या ठिकाणी त्यांचं कॉन्व्हर्सेशन दिलेले आहे आणि या कॉन्व्हर्सेशन थ्रू आपल्याला समजून घ्यायचं आहे की ही ॲडिशन कन्सेप्ट कशी केली जाते. ओके, सो सी फर्स्ट, ही जी गर्ल आहे ही या बॉयला, म्हणजे हा तिचा दादा आहे, राईट. तर ती काय म्हणते, व्हॉट आर यू डुईंग अमन दादा. नेक्स्ट त्यावरती हा जो तिचा दादा आहे याचं काय आन्सर असतं, काजल, आय एम कलरिंग पिक्चर्स, राईट. यावरती नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन, तिची जी बहीण आहे ही काय म्हणते, आय ऑल्सो वॉन्ट टू कलर पिक्चर्स, प्लीज गिव्ह मी अ पिक्चर. तर तिलासुद्धा पिक्चर जे आहे हे कलर करण्याची इच्छा होते. सो ती मागून घेते. यावरती येस, टेक दिस पिक्चर अँड 2 क्रेयॉन्स. ओके, तर एक पिक्चर तिला दिलं जातं आणि त्याचबरोबर तिला 2 क्रेयॉन्स दिले जातात. दादा, आय वॉन्ट मोर क्रेयॉन्स. तर त्यानंतर तिला 2 पुरेसे होईना, सो तिने आणखीन मागणी केलेली आहे. ओके, टेक दिस 3 क्रेयॉन्स. त्यानंतर त्याने पुन्हा आपल्या बहिणीला 3 क्रेयॉन्स दिलेले आहेत. नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन, दादा, सी द पिक्चर आय हॅव कलर्ड. तिने ते पिक्चर जे काही आहे हे कलर्ड केलेलं आहे आणि ती त्याला दाखवत आहे. व्हेरी गुड काजल, यू हॅव कलर्ड इट व्हेरी नाईसली. त्यावरती त्याचं रिॲक्शन असतं की खूप छान कलर केलेलं आहेस, राईट. सो हे जो कॉन्व्हर्सेशन आहे या बहीण भावांचं, यातून तिचा जो भाऊ आहे त्याने सुरुवातीला बहिणीला आपल्या किती क्रेयॉन्स दिलेले आहेत, 2 क्रेयॉन्स. आणि त्याच्यानंतर अगेन जेव्हा तिने आणखीन मागणी केली तेव्हा त्याने 3 क्रेयॉन्स दिलेले आहेत. ओके, सो याचवरून त्यांनी काही क्वेश्चन विचारलेले आहेत. सो लेट्स आन्सर. हाऊ मेनी क्रेयॉन्स डिड अमन दादा गिव्ह टू काजल फॉर कलरिंग द पिक्चर इनिशियली. इनिशियली म्हणजे काय, सुरुवातीला तिच्या दादाने तिला किती क्रेयॉन्स दिले होते, तर त्याचा आन्सर असणार आहे 2 क्रेयॉन्स. राईट. नेक्स्ट, हाऊ मेनी क्रेयॉन्स डिड अमन दादा गिव्ह टू काजल टू कलर द पिक्चर. तर आता हाऊ मेनी म्हणजे किती क्रेयॉन्स तिच्या भावाने तिला दिले होते. तर टोटल पहिल्यांदा इनिशियली त्यांनी 2 दिले, त्यानंतर 3 दिले, सो टोटल 5 क्रेयॉन्स. राईट. नेक्स्ट, हाऊ मेनी टोटल क्रेयॉन्स डिड काजल टेक फ्रॉम अमन दादा टू कलर द पिक्चर. टोटल 5 क्रेयॉन्स. सो असं आपण याचा आन्सरिंग केलं आहे. आता आणखीन एक आपण असंच एक्झाम्पल घेऊयात. सपोज तुमचा बर्थडे आहे आणि त्या दिवशी तुमच्या आईने सकाळी तुम्हाला सपोज 2 चॉकलेट्स दिले, राईट. किती, सकाळी तुम्हाला तुमच्या आईने 2 चॉकलेट्स दिले. त्यानंतर तुम्ही जेव्हा स्कूलला जाल तेव्हा तुमच्या बाबांनी तुम्हाला आणखीन 2 चॉकलेट्स दिले. त्याचबरोबर तुमच्या दीदीने तुम्हाला 1 चॉकलेट दिलं आणि तुमच्या ग्रँडफादरनी तुम्हाला 1 चॉकलेट दिलं.
नाव टेल मी, तुमच्याजवळ टोटल किती चॉकलेट्स असणार आहेत? सो पहिल्यांदा हे आईने दिलेले 2 चॉकलेट्स, बाबांनी दिलेले 2 चॉकलेट्स, तुमच्या दीदीने किंवा ताईने दिलेले 1 चॉकलेट आणि तुमच्या ग्रँडफादरने दिलेले हे 1 चॉकलेट. सो टोटल किती चॉकलेट्स झाले? हे 2, देन 3, 4, 5 अँड 6 चॉकलेट तुमच्याजवळ असणार आहेत. ओके, सो असंच आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलं. नेक्स्ट आपण बघणार आहोत, त्याने आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. तर स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट, काउंट द फिंगर्स इन द पिक्चर्स, ड्रॉ दॅट मेनी लाईन्स इन द बॉक्स, काउंट ऑल द लाईन्स अँड राईट द टोटल नंबर ऑफ देम. तर सो स्टुडंट, त्यांनी आपल्याला इथं फिंगर दिलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्या नंबर ऑफ लाईन्स किती आहेत हे काउंट करून टोटल नंबर राईट करायचं आहे. राईट. सो इथे फर्स्ट पिक्चरमध्ये बघा, टोटल 1, 2, 3 फिंगर्स अँड दिस इज 1. नाव मग त्यासाठी त्यांनी 1, 2, 3 अँड दिस 1. ओके, 1, 2, 3 अँड दिस 1 मीन्स 4 टोटल फिंगर्स आहेत. राईट. नेक्स्टमध्ये बघूयात आपण, लेफ्ट हँडला आहे 3 फिंगर्स अँड राईट हँडला आहे 2 फिंगर्स. राईट. सो आपण हे काउंट करायचे आहेत 1, 2, 3. राईट. आणि राईट हँडचे 4 अँड 5 मीन्स आपल्याला किती लाईन्स ड्रॉ कराव्या लागणार? टोटल 5 लाईन्स ड्रॉ कराव्या लागणार. 1, 2, 3, 4 अँड 5. सो लेट्स ड्रॉ 1, 2, 3, 4, 5. सो आपला इथे नंबर किती येणार? 5 नंबर. राईट. नेक्स्ट बघा, लेफ्ट हँडचे आहेत 5 फिंगर्स, राईट हँडचे आहेत 3 फिंगर्स. चला काउंट करूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8. सो आपल्याला 8 लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. लेट्स ड्रॉ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8. सो इथे येणार 8 नंबर. ओके, सो ही आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी इथे कम्प्लीट होती आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघणार आहोत आपण, काउंट द पिक्चर्स इन द बोथ द ग्रुप अँड राईट द टोटल नंबर ऑफ पिक्चर्स. सो इथे सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, 2 ग्रुपमध्ये त्यांनी ते डिवाईड केलेले आहे, ते आपल्याला ॲड करायचं आहे, ते आपल्याला एकत्र करायचं आहे. ॲडिशन म्हणजेच काय असतं, तर मिक्स करणे किंवा जॉईन करणे. राईट. सो इथे बघा, फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला 3 टॉप्स दिसत आहेत, नेक्स्टमध्ये 1, 2, 3 अँड 4 टॉप्स दिसत आहेत. सो इथे येणार 3 टॉप्स आणि इथे येणार 4 टॉप्स. सो 3च्या पुढे जर आपण 4 टॉप्स जॉईन केले तर टोटल किती होणार? 7 होणार. बघा, हे जर या पिक्चरमधले 1, 2, 3 असतील आणि या पिक्चरचे 4, 5, 6 अँड 7. सो टोटल 7 टॉप्स आले. नेक्स्ट त्याच प्रकारे बटरफ्लाईजचे पिक्चर दिलेले आहेत. तर या फर्स्ट पिक्चरमध्ये टोटल किती बटरफ्लाईज आहेत? लेट्स काउंट 1, 2, 3, 4 अँड 5. सो इथे येणार आपलं 5 बटरफ्लाईज. नेक्स्ट पिक्चरमध्ये 1, 2, 3, 4. सो इथं आहेत 4 बटरफ्लाईज. सो 4 बटरफ्लाईजमध्ये आपण 5 बटरफ्लाईज मिक्स केले तर त्याचे टोटल काउंट किती होणार? मग अशी आपण बघितलं, जर हे सपोज 5 फिंगर्स, याच्या जागी आपण 5 बटरफ्लाईज पकडूयात आणि 4 फिंगर्सच्या ऐवजी आपण 4 बटरफ्लाईज पकडूयात, तर किती होणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो किती बटरफ्लाईज होणार इथे? 9 बटरफ्लाईज. राईट. सो याच पद्धतीने आपल्याला ॲडिशन करायचे आहे. नेक्स्ट बघूयात, काउंट द नंबर ऑफ पिक्चर इन ईच ग्रुप, राईट द नंबर ऑफ पिक्चर्स इन ईच ग्रुप बिलो, काउंट ऑल द पिक्चर्स टुगेदर अँड राईट द टोटल नंबर ऑफ पिक्चर्स. म्हणजे आपल्याला मघाच्या प्रमाणच ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्यांनी जे दोन टाईपमध्ये पिक्चर दिलेले आहेत त्याचे एका पिक्चरमध्ये किती काउंट आहे हे राईट करायचं आणि टोटल किती होतं हे राईट करायचं.
सो इथं फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला 4 स्टार्स दिसत आहेत, 1 2 3 4. सो इथं त्यांनी 4 राईट अप केलेलं आहे. नेक्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला ओनली 1 स्टार दिसतो आहे, तर इथे त्यांनी 1 स्टार केलेलं आहे. नाव 4 अँड हा 1 किती होणार, टोटल 5 होणार. सो त्याचप्रमाणे खालची ॲक्टिव्हिटी, इथे किती फ्रॉग्स आहेत, 1 2 अँड 3. सो इथे किती येणार, 3 फ्रॉग्स. अँड नेक्स्ट पिक्चरमध्ये 1 2 अँड 3. सो इथे सुद्धा आहेत 3 फ्रॉग्स. सो 3 अँड 3, 3 हे, त्यानंतर 4 5 अँड 6. सो इथे टोटल किती येणार, 6 फ्रॉग्स. ओके. नेक्स्ट स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट बघूया. फर्स्ट पिक्चरमध्ये त्यांनी किती कप दिलेले आहेत आपल्याला काउंट करायचे आहेत. 1 2 3 4 अँड 5 कप्स आहेत. सो इथे येणार 5 कप्स. नेक्स्ट 1 2 3 अँड 4. चला इथे येणार 4. नाव 5 अँड 4. सो 5च्या पुढे आपल्याला 4 मेजर करावे लागतील. 5 नंतर येणार 6 7 8 अँड 9. ओके. सो या ठिकाणी येणार 9. नेक्स्ट मँगोज फर्स्ट पिक्चरमध्ये दिसत आहेत आपल्याला 1 2 3 4 5 6 राईट. सो इथे येणार 6. देन प्लस 1 2 इथे येणार 2. देन 6. आता सपोज हे 6 मँगोज आणि याच्यामध्ये आपण 7 अँड 8 किती झाली, इथे 8 मँगो झाले राईट. सो अशा पद्धतीने आपण हे ॲडिशन बघत आहोत. सो या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, ॲडिशन करणे की म्हणजे टू ॲड मीन्स टू जॉईन टुगेदर. म्हणजे मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की त्यामध्ये ते आपण मिक्स करायचं किंवा एकत्र त्याला जोडत जायचं, ऑर टू इन्क्रीज एक्सेट्रा राईट. आणि यासाठीच ही जी प्रोसेस आपण करतो या प्रोसेसला ॲडिशन असं म्हणतात. तर ही ॲडिशन आहे, ही प्रोसेस समजावी यासाठी एक साईन वापरलं जातं. ते साईन आहे हे साईन, आणि या साईनला आपण प्लस साईन असं म्हणतो राईट. नेक्स्ट आपण बघूयात ॲडिशन बाय होरिझॉन्टल अरेंजमेंट. आता ही जी प्रोसेस आहे 2 टाईपनी केली जाते, एक तर होरिझॉन्टल अरेंजमेंटनी, एक तर व्हर्टिकल अरेंजमेंटनी. आता होरिझॉन्टल अरेंजमेंटनी बघा, इथे कॅप्सिकम दिसत आहेत आपल्याला 1 2 3 अँड 4. 4 कॅप्सिकम प्लस प्लस म्हणजे आपल्याला इथं आपण ॲडिशन ही प्रोसेस करतो आहोत. देन 2 कॅप्सिकम 1 2 2 देन इज इक्वल टू 6. त्याचप्रमाणे इथे नेक्स्ट बघा 1 2 3 4 5 6. 6 कॅप्सिकम आहे प्लस म्हणजे आपल्याला त्याच्या पुढे ॲड करायचं आहे, त्याच्या पुढे मिक्स करायचे आहेत किती 1 2 3. 6च्या पुढे 3 7 8 अँड 9. सो इथे किती येणार 9 राईट. नेक्स्ट बघूयात. तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला काही सॉल्व करायचे आहेत एक्झाम्पल. सोपे आहेत, खूप इझी आहेत. चला स्टार्ट करूयात. 4 + 3. तर चला 4 देन 5 6 7 किती येणार इथे 7. देन नेक्स्ट 5 + 4. 5च्या पुढे आपल्याला 6 7 8 9 इथे येणार 9. 3 + 3 किती येणार 6 येणार. 4 + 4. 4च्या पुढे 4 पुन्हा आपण काउंट केला तर किती येणार 5 6 7 अँड 8 येणार. तसंच 2 + 7. तर 7च्या पुढे जर आपण 2 काउंट घेतला तर किती येणार 9 येणार राईट. ही झाली आपली होरिझॉन्टल ॲडिशन, अरेंजमेंट थ्रू ॲडिशन. नेक्स्ट बघूयात आपण व्हर्टिकल अरेंजमेंट थ्रू ॲडिशन. आता नाव इथे आपल्याला फर्स्ट दिसत आहेत 1 2 3 ॲपल + 2 ॲपल. सो 3 + 2 5 आलं. नेक्स्टमध्ये 1 2 3 4 स्पॅरोज आहेत. सो इथे येणार 4. इथे आहे 1 स्पॅरो. सो इथे येणार 1. 4 + 1 इज 5 राईट. सो अकॉर्डिंग टू आपण ते आडव्या पद्धतीने लिहितो की उभ्या पद्धतीने लिहितो याच्यानुसार त्याचे 2 टाईप पडलेले आहेत. सो चला सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल. 6 + 2 इज 8. नाव 8 + 1 इज 8च्या पुढे 1 घेतला किती होणार 9. 5 + 2 इज
7. 7 plus 1 is 8 and 2 plus 3 is 5. ओके, सो हे झाली आपण दोन्ही पद्धतीने बघितली. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट थ्रू ॲडिशन बघितली, व्हर्टिकल अरेंजमेंट थ्रू ॲडिशन बघितली. नेक्स्ट बघणार आहोत, त्यांनी काही आपल्याला अजून सॉल्व करायला सांगितलेले आहेत. 4 plus 3 is equal to 7 ना, हे त्यांनी दिलेले आहे हॉरिझॉन्टल मेथड आणि इथे दिलेलं आहे 4 plus 3 is 7 ही दिलेली आहे व्हर्टिकल मेथड. राईट, सो त्याचप्रमाणे आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल थ्रू करायचं आहे. 5 बघा, 5 plus 3 किती होतात? 6, 7 and 8. सो इथं आपण 8 घेतलं, मीन्स म्हणजेच 5 plus 3 असेल तर ते किती होतात? 8 होतात. राईट, नेक्स्ट त्याचबरोबर त्यांनी इथे लाईन्ससुद्धा ड्रॉ केलेले आहेत, आपण सुद्धा लाईन ड्रॉ करू शकतो. 4 plus 2, 4, नेक्स्ट 2 plus 2 आहे म्हणजे 4, 5 and 6. तर इथे किती येणार? 6 येणार. नाव इथे 4 plus 2 is equal to 6. नाव 6 दिलेले आहेत आणि ॲड करायचे आपल्याला 3. देन 6 नंतर 7, 8 and 9. सो इथे येणार 9 मीन्स 6 plus 3 is equal to 9. राईट, चला नेक्स्ट बघूयात आपण. आणखीन आपल्याला सॉल्व करायचं आहे. समीर बॉट 4 flowers. सुलभा बॉट 3 flowers. हाऊ मेनी फ्लावर्स डिड दे ब्रिंग टू ऑल? तर समीरने 4 फ्लावर्स अँड सुलभा 3 फ्लावर्स. सो किती होणार? 4 नंतर 5, 6 अँड 7. राईट, सो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल थ्रू त्यांनी दिलेलं आहे. समीर बॉट 4 flowers. सुलभा brought 3 flowers, total 7 flowers, and according to horizontal 4 plus 3 is equal to 7. Right now, त्याचप्रमाणे सुरेश scored 7 runs, Rafiq scored 2 runs. How many runs did they score together? So सुरेशने 7 runs स्कोर केलेला आहे आणि रफिकने 2 रन केलेला आहे. सो 7 नंतर 2, 8 and 9. राईट, सो इथे येणार टोटल दोघांचे 9 रन्स. 7 plus 2 is equal to 9. राईट, चला नेक्स्ट बघूयात. आपल्याला आणखीन 2 दिलेले आहेत. विनोद brought 6 bucket of water. दीपिका brought 1 bucket of water. तर या दोघांची आपल्याला हाऊ मेनी बकेट्स डिड दे ब्रिंग ऑल टुगेदर. तर या दोघांचं काय करायचं आहे, त्यांनी किती काम केलेलं आहे एकत्र हे मेजर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ॲडिशन करतो. विनोदने किती बकेट वॉटर आणलेलं आहे? 6 आणि दीपिका 1 बकेट. राईट, सो 6 and 1, 7. सो इथे येणार टोटल 7 buckets of water. 6 plus 1 is 7. Gopal has 5 cows in his farm. Sunita has 3 cows in her farms. How many cows are there in total in their farms? तर गोपाळकडे टोटल 5 cows आहेत, सुनीताकडे टोटल 3 cows आहेत. सो चला 5 cows आणि प्लस 3 cows 6, 7, 8. सो इथे येणार 5 cows in Gopal farms and 3 cows in Sunita's farm. सो इथे येणार 8 cows. 5 plus 3 is equal to 8. राईट, सो अशा पद्धतीने आपण हे सगळे जे प्रॉब्लेम्स त्याने दिलेले आहेत हे सॉल्व करत आहोत आणि तुम्हाला आता ही ॲडिशनची कन्सेप्ट अगदी परफेक्ट लक्षात येत आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, सपोज आपण मघापासून बघत आहोत की कोणताही एक नंबर दिला जातो आणि त्या नंबरमध्ये दुसरा नंबर आपल्याला ॲड करायला जातो आणि जो नंबर आपण मघापासून ॲड करतो हा नंबर 0च्या शिवाय होता, म्हणजे 1, 2 अप टू
5 6 7 8 9 पर्यंत होता, राईट. सो आपल्याला 0 ॲड करायला मगापासून दिला होता. तर या आपल्याला कन्सेप्टमध्ये शिकायचं आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, 5 ग्वावाज आर इन अ प्लेट. तर एका प्लेटमध्ये 5 ग्वावाज आहेत, 0 ग्वावाज इन द प्लेट इन हँड. तर त्याच्या हातामध्ये जी प्लेट आहे याच्यामध्ये किती ग्वावाज आहेत, ही एम्प्टी प्लेट आहे. एम्प्टी प्लेट असणे म्हणजेच किती नंबर आहे, 0 नंबर आहे, राईट, 0 आहे. सो टोटल 5 ग्वावाज इन बोथ द प्लेट. तर दोन्ही प्लेटला मिळून किती ग्वावाज आहेत, 5 आहेत. मीन्स 5 प्लस 0 इज इक्वल टू इथे येणार 5. सो तेच इथे दिलेलं आहे. वेन नो ऑब्जेक्ट्स आर ॲडेड टू गिवन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. तर सपोज तुमच्याकडे 5 चॉकलेट्स आहेत आणि नेक्स्ट इकडच्या प्लेटमध्ये 0 चॉकलेट्स आहेत, किंवा त्या प्लेट ती एम्प्टी प्लेट आहे. तर एकूण मिळून या दोन्ही प्लेटमध्ये किती चॉकलेट्स होणार, टोटल 5 चॉकलेट्सच होणार, राईट. सो वेन नो ऑब्जेक्ट्स आर ॲडेड टू गिवन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स वी गेट द सेम नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. एका प्लेटमध्ये 5 चॉकलेट्स आहेत, एका प्लेट ही एम्प्टी आहे. सो टोटल नंबर ऑफ किती ऑब्जेक्ट्स होणार, 5 होणार. सो यावरूनच आपल्याला काय शिकायचे आहे कन्सेप्ट, कोणताही जर नंबर असेल, सपोज या जागी 7 नंबर असेल आणि त्यामध्ये आपण प्लस 0 केला, तर याची ॲडिशन किती होणार, 7 होणार. नेक्स्ट जर सपोज 9 ऑब्जेक्ट्स काहीतरी आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 0 ॲड केलेला आहे, म्हणजे नो ऑब्जेक्ट, तर त्याचं इक्वल किती होणार, 9च होणार. नेक्स्ट जर 5 असेल, 5 घेतलेला आहे, सपोज आता 6 घेऊयात, 6 प्लस 0 तर किती होणार, 6च असणार, राईट. सो त्याचप्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. बघा 2 प्लस 0 2 आहे, 4 प्लस 0 किती येणार, 4च येणार. 6 प्लस 0 6 येणार, 9 प्लस 0 9 येणार. हे आता फर्स्ट 4 जे आहेत एक्झाम्पल्स हे कसे झाले, होरिझॉन्टल अरेंजमेंट झाले. आता वर्टिकल अरेंजमेंटने बघूयात. 1 प्लस 0 1, 7 प्लस 0 7, 8 प्लस 0 is 8 and 3 plus 0 is 3, right? सो यावरून ॲडिशनची जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला नक्कीच व्यवस्थित समजली असेल असं मी कन्सिडर करते. आणि तरीही तुम्हाला काहीही डाऊट पडला मला कमेंट करून लगेच विचारू शकता. सो स्टुडंट, इथेच आपला हा जो चॅप्टर आहे हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.